सर्वांना मैत्रीपूर्ण जय भीम. नमो बुद्धाय. आज आपण अहंकारी कालुदाई यांची गोष्ट सांगणार आहोत. भगवान बुद्ध श्रावस्ती येथील जेतवन विहारात फिरत असतानाची ही गोष्ट आहे. श्रावस्ती नगरवासी उपासक सारिपुत्त आणि महामोगलान यांच्याकडून धम्मश्रवण केल्यानंतर त्यांची खूप प्रशंसा करू लागले. कारण त्यांच्या वाणीत अपूर्व धम्मरस भरलेला होता. भगवंताच्या त्या दोन्ही शिष्यांचा बोध अपूर्व होता. अपूर्व होती त्यांची समाधी. त्यांचे वचन निद्रावस लोकांना जागे करीत होते, तर मुर्द्यांनाही जिवंत करीत होते. त्यांची जवळ बसणे म्हणजे धम्मरसात ओतप्रोत डुंबून जाण्यासारखेच होते. भगवंताच्या त्या श्रेष्ठ शिष्यांची प्रशंसा एका कालुदाई नावाच्या शिष्याने ऐकल्यावर तो क्रोधाग्नीने जळू लागला, रागाने लालबुंद झाला. त्याला ते ऐकून वाईट वाटू लागले. त्या शिष्यांची ती प्रशंसा तो सहन करू शकत नव्हता. कारण आपल्यापेक्षा बुद्धिमान तो कोणाला मानायलाच तयार नव्हता. भगवंताच्या चरणी तो झुकत तर होता, परंतु वरवरच. आतून तर तो भगवंतांनाही श्रेष्ठ मानायला तयार नव्हता. त्याचा अहंकार अति प्रज्वलित होता. संधी साधून भगवंताची सुद्धा निंदा व आलोचना करण्यास कमी करीत नव्हता. कधी म्हणायचा, आज भगवान जे बोलले ते योग्य नाही. कधी म्हणायचा, भगवान असून असे बोलायला नको होते, इत्यादी इत्यादी. एकदा तो कालुदाई उपासकांना म्हणाला, काय व्यर्थ बडबड करीत आहात? काय ठेवलेलं आहे ते सारिपुत्त आणि महामोगलांमध्ये? अरे दगड धोंड्यांना तुम्ही हिरे समजता? अरे पारखच करायची असेल तर ज्यांना त्याची पारख आहे त्यांनाच विचारा. हिरे ओळखायचे असतील तर हिरे पारखांनाच विचारावे लागेल. मला विचारा त्यांची योग्यता. मी त्यांना जवळून ओळखतो की त्यांच्यात किती धम्मज्ञान आहे. आणि प्रशंसा करायचीच असेल तर माझ्या धम्मोपदेशाची करा. मी तुम्हाला खरा उपदेश करीन. त्याची अहंकारी वाचा आणि मीच खरा उपदेशक असे त्याच्या जोर देऊन सांगण्याने शहरवासी गोंधळून गेले. नवीन नवीन उपासक होते. त्यांना वाटलं, कालुदाई हाच खरा धम्मोपदेशक असला पाहिजे. आपण उगीच त्या सारिपुत्त आणि महामोगलांच्या नादी लागलो, असा विचार करून शहरवासी उपासकांनी कालुदाईला धम्मोपदेश करण्याची विनंती केली. परंतु कालुदाई वारंवार टाळू लागला. तो म्हणायचा, योग्य वेळीच योग्य मुहूर्तावर मी धम्मोपदेश करीन. ज्ञानी मनुष्य कधीही आणि कोणालाही उपदेश करत नाही. ऐकणाराची पात्रता पाहून तो उपदेश करतो. अमृत प्रत्येक पात्रात थोडेच ओतता येते. गोष्ट साहजिकच समजदारीची वाटत होती. कालुदाईचा प्रभाव लोकांमध्ये वाढू लागला. नंतर तो लोकांना हे पण सांगू लागला की ज्ञानी नेहमीच मौन असतो. शास्त्रामध्ये नाही का लिहिले, जो बोलतो तो जाणतो कुठे, जो मौन असतो तोच जाणतो. परमज्ञानी लोक बोलत नसतात. जनमानसामध्ये कालुदाईचा दबदबा वाढत गेला आणि त्यांच्यात उत्सुकता पण वाढू लागली की त्याच्याकडून आपल्याला धम्मोपदेश कधी ऐकायला मिळेल. दरम्यान महाशय कालुदाई आपले व्याख्यान पाठ करण्याच्या कामाला लागले. ज्यावेळी व्याख्यान शब्द न शब्द पाठांतर झाले, त्यावेळी कालुदाईने मुहूर्त साधून लोकांना व्याख्यान ऐकण्यासाठी बोलावले. तो धम्मासनावर आरूढ झाला. संपूर्ण शहरवासी धम्मश्रवण करण्यास जमा झाले. कालुदाईने व्याख्यान सुरू केले. उपासक उपासिकांनो, आणि वाचा अडकली. खोकलून आठवण्याचा प्रयत्न केला. उपासक उपासिकांनो, पुढे शब्दच सुचेनात. पुन्हा व्याख्यान सुरू केले.
उपासक उपासिकांनो. परंतु पुढे काय बोलावे ते कालूदाईला सुचेना. कालूदाई घामाघूम झाला. तिसऱ्या वेळी पुन्हा प्रयत्न केला. उपासक उपासिकांनो. ह्यावेळी तर दरदरून घाम फुटला. चौथ्यांदा प्रयत्नाची पराकाष्ठा करताना वाचाच बसली. त्याची स्मृतीच हरवली. पाठांतर केलेले काहीच आठवत नव्हते. हात पाय कापू लागले. तेव्हा त्याची सत्यता लोकांच्या लक्षात आली. कालूदाईने धम्मासन सोडले. मंचकावरून तो पडू लागला. शहरवासियांच्या लक्षात आले की सारीपुत्त आणि महामोगलांची प्रशंसा तो सहन करू शकत नव्हता आणि भगवंताची सुद्धा आलोचना करायला त्याने कमी केले नव्हते आणि स्वतः तर तो काहीच सांगू शकत नव्हता. लोकांनी त्याचा पाठलाग केला. कालूदाई पडू लागला आणि पडता पडता तो एका मलमूत्राच्या खड्ड्यात जाऊन पडला आणि मलमूत्राच्या घाणीत तो विलीन झाला, अर्थात मरण पावला. क्षणभरात ही बातमी तथागतांकडे पोहोचली. तथागत म्हणाले, भिक्षूंनो, आजच नव्हे तर हा जन्मोजन्मी हा कालूदाई असाच घाणीत पडत आहे. भिक्षूंनो, अहंकार म्हणजे एक प्रकारची घाणच आहे. अहंकार मनाचा मळ आहे. भिक्षूंनो, अर्धवट ज्ञान घातक आहे. शब्दांचे ज्ञान घातक आहे. शास्त्र ज्ञान घातक आहे. ह्या कालूदाईने काही शब्द शिकून ठेवले. अनुभवाशिवाय शब्द व्यर्थ आहे. असे शब्द, अशी वाचा बंधनात बांधून ठेवते. ह्या कालूदाईने थोडासा धम्मपठन केला, परंतु त्याचा स्वाध्याय त्याने केला नाही. त्याने धम्म पचवला नाही. त्याने धम्माचे आचरण केले नाही. अन्यथा त्याची अशी दुर्गती झाली नसती. भिक्षूंनो, ह्यापासून धडा शिकण्यासारखा आहे. आलोचना, निंदा करणे सोपे आहे, मात्र सृजन कठीण आहे आणि स्वसृजन तर आणखी कठीण. अहंकार प्रतिस्पर्धा निर्मित करतो. प्रतिस्पर्धा ईर्षेने निर्माण होते. ईर्षेने द्वेष आणि शत्रुता निर्मित होते आणि शत्रुतेत अंतर्मुख कसा जागणार? दुसऱ्याबद्दल, त्याच्या गुणाबद्दल विचार करीत बसण्यापेक्षा स्वतःकडे बघा. भिक्षूंनो, अन्यथा मलमूत्राच्या खड्ड्यात तुम्ही वारंवार पडाल. भिक्षूंनो, तुम्हीच सांगा, वारंवार गर्भात पडणे म्हणजे मलमूत्राच्या खड्ड्यातच पडणे नव्हे काय? आणि तेव्हा भगवंतांनी पुढील गाथा म्हटल्या. असंजाय मला म्हणता, अनुष्ठान मला घरा, मलम वनस्सको सज्जन, पमादो रखतो मलम. अर्थ काय आहे? स्वाध्याय न करणे मंत्राचा मळ आहे. म्हणजे एखादं मंत्र म्हणजे गाथा, एखादा ग्रंथ तुम्ही वाचन केला, ती गाथा पाठ केली, परंतु त्याचा स्वाध्याय केला नाही. स्वाध्याय न करणे म्हणजे काय? चिंतन मनन न करणे. नुसतं बोलणे त्याच्यापेक्षा चिंतन मनन करा आणि ते अंमलात आणा. म्हणजे भगवंतांनी प्रज्ञेचे 3 प्रकार सांगितलेले आहेत. श्रुतमय प्रज्ञा, श्रुतमय प्रज्ञा, चिंतनमयी प्रज्ञा आणि भावनामयी प्रज्ञा. ते हा प्रज्ञेचा वापर करा, चिंतन करा. स्वाध्याय न करणे हा मंत्राचा मळ आहे. झाडझूड न करणे घराचा मळ आहे. आळस हा सौंदर्याचा मळ आहे आणि असावधानी पहारेदाराचा मळ होईल. म्हणजे जो चौकीदार असेल आणि तो सावधान नसेल तर तो त्याचा मळ आहे, तो दुर्गुण आहे. मलिथिया दुश्चरित मच्छेरम ददतो मलम, मलावे पाप का धम्मा, अस्मी लोके परम नीच. याचा अर्थ काय? दुश्चरित्र होणे स्त्रीचा मळ आहे. स्त्री सचरित्र असली पाहिजे, दुश्चरित्र नव्हे. कंजूस होणे हा दात्याचा मळ आहे. कंजूस होणे
हा दात्याचा मळ आहे आणि पाप कर्म ह्या लोकांचा तथा परलोकाचा मळ आहे. ततो मला मलतरम अविद्या परम मलन एतम मलम पहत्वान निम्मला होत भिक्कव. ह्या सर्व मळापेक्षाही अविद्या हा श्रेष्ठ मळ आहे. भिक्षूंनो, ह्या मळाचा त्याग करून निर्मळ बना. वरील गाथांचा अर्थ जाणून घेण्यासाठी कथेला योग्य रीतीने समजून घेणे महत्वाचे आहे. कथा अगदी सरळ आहे आणि सोपी आहे, परंतु महत्वपूर्ण आहे. सत्य सुद्धा अगदी सरळ असते, परंतु मनुष्य त्याला कठीण करतो. म्हणून सत्य निवेदन करण्यासाठी ह्या लहान लहान कथा सहाय्यक ठरतात. जे मोठमोठे शास्त्र सांगू शकत नाही, त्यात ह्या छोट्या छोट्या कथा सहयोगी होतात, ज्यांना लहान लहान मुलं सुद्धा सहज समजू शकतात. म्हणूनच बुद्धांनी छोट्या छोट्या प्रसंगाचा उपयोग आम्हाला जागे करण्यासाठी केला. म्हणूनच त्या कथा अद्वितीय आहेत. श्रावस्ती येथील नगरवासी उपासक सारीपुत्त आणि महामोगलायन यांचे धम्मप्रवचन ऐकून त्यांची प्रशंसा करीत होते. हे दोघेही बुद्धांचे परम शिष्य होते. ते दोघेही महापंडित होते. ते दोघेही जेव्हा बुद्धांकडे आले तेव्हा त्यांचे 500-500 शिष्य होते. त्यांची दूरदूर ख्याती पसरलेली होती. ते अनेक शास्त्रांचे अभ्यासक आणि ज्ञानी होते. परंतु बुद्धांनी सांगितलं, सारीपुत्त महामोगलान, हे ज्ञान शास्त्राचे असेल, परंतु ते ज्ञान तुमचे नाही. तुमचा तो प्रत्यक्ष अनुभव नाही. ते धैर्यवान आणि समजदार होते. त्यांना ती गोष्ट पटली. आपल्या संपूर्ण शास्त्रीय ज्ञानातून मुक्त होण्यास ते तयार झाले, रिक्त होण्यास तयार झाले. ते पहिले संजय वेलस्टीपुत्र यांचे शिष्य होते ॲक्च्युअली, पण त्याच्या शिकवणीने त्यांचे समाधान झाले नव्हते आणि म्हणूनच त्यानंतर त्याला सोडून ते बुद्धांच्या चरणी आले. त्यांची वेगळी गोष्ट आहे, ती नंतर आपण सांगू. बुद्धांच्या चरणी त्यांनी आपले डोके टेकले. बुद्धांच्या चरणी राहून प्रत्यक्ष अनुभवाचे ज्ञान प्राप्त करण्यास तयार झाले. त्यांनाही वाटत होते की शास्त्रातून पठन केलेले ज्ञान आपल्या अनुभवात कधी उतरलेच नव्हते. त्या दोघांचेही शिष्य त्यांना बुद्धासमोर डोके टेकताना पाहून आश्चर्यचकित झाले, कारण त्यांना वाटत होतं की हे दोघेही महापंडित बुद्धांना सरंतर जाणार नाहीत, उलट त्यांचा पराजय करून बुद्धांना आपला शिष्य करून घेतील. परंतु सर्व शिष्यांचा अंदाज चुकला. कुठलाही वादविवाद न करताच बुद्धासमोर ते झुकले होते. त्या झुकण्यातच क्रांती घटित झाली होती. कारण बुद्ध म्हणाले, प्रथम तुम्ही मिळवलेले शास्त्रीय ज्ञान त्यागा. ज्ञान हीच बाधा आहे. तुमचं मन कोरा कागद करा. तुम्ही शून्य व्हा आणि त्या शून्यातच तुम्हाला पूर्णत्व उतरलेले दिसेल, बुद्धत्व उतरलेले दिसेल. कारण शास्त्रांचा ज्ञानाचा अहंकार गळाला की त्यात हळूहळू बुद्धत्वाची झलक त्यात दिसू लागते. श्रावस्तीचे अनेक उपासक बुद्धांच्या त्या परमशिष्यांचे प्रवचन ऐकून त्यांची प्रशंसा करीत होते आणि म्हणत होते की त्यांच्या वाणीत अपूर्व धम्मरसाची धार होती. ज्या व्यक्तीच्या अंतरंगात सत्याची आग जळत असेल, त्यांच्या वाणीत धम्माचा लाव्हारच बाहेर पडल्याशिवाय कसा राहील. बुद्धांनी त्या दोघांनाही दुरूनच पाहून ओळखले होते व बसलेल्या शिष्यांना म्हणाले होते की बघा, ते दोघेही जे आपणाकडे येत आहेत ना, ते ह्या धम्माचे मुख्य दायाद होतील. म्हणूनच उपासक म्हणत होते, अपूर्व धम्मरस त्यांच्या वाणीत होता. तर अपूर्व समाधी त्यांनी प्राप्त केली होती. परंतु त्यांची प्रशंसा शेजारीच उभा असलेला एक भिक्षू कालुदाई याला सहन होत नव्हती. तोही बुद्धांचाच शिष्य होता, परंतु त्याला वाटे, मी एवढा बुद्धिमान, माझी कोणीच प्रशंसा करत नाही. त्या दोन शिष्यांची प्रशंसा खूप केली जाते. त्याला ते सहन झाले नाही. तो फार बेचैन झाला, कारण स्वतःपेक्षा दुसऱ्याला बुद्धिमान मानायला तो तयारच नव्हता. तो अहंकाराने दग्ध झाला होता. आणि अहंकार ही अशी गोष्ट आहे जी स्वतःपेक्षा दुसऱ्याला
श्रेष्ठ मानायला कधीच तयार नसते. हे सूत्र लक्षात ठेवा. मीच सगळ्यात श्रेष्ठ आहे अशी अहंकारी माणसाची भावना असते. मैं अकेला सप्पर भारी ही त्याला समजायला लागते की माझ्याशिवाय कोई नाही दुनिया में. असा नदी वाहत आहे, तुम्हाला तहान लागली आहे, तुम्ही जर वाकलेच नाही, ओंजळीने पाणी पिण्याचा प्रयत्नच केला नाही तर तुमची तहान कधीच भागणार नाही. पाणी ओठापर्यंत ओंजळीने आणायला तुम्हाला वाकावे लागेल. नदी तर वाहत आहे, बुद्ध नदीसारखे आहे, परंतु न वाकता जो ऐटीने उभा राहील त्याला अहंकाराने पीडा होईल. आणि अशी व्यक्ती बुद्धांचा खरा शिष्य कधीच होऊ शकणार नाही. बुद्धाची तहान लागली पाहिजे. तहान म्हणजे तृष्णा नव्हे, सत्याप्रती आंतरिक ओढ म्हणजे बुद्धाची तहान, धम्माची तहान. हा कालुदाई बुद्धाच्या चरणी वाकला, परंतु न वाकल्यासारखाच अर्धवट मनाने. आणि जेव्हा तुम्ही अर्धवट मनाने कोणासमोर वागता तेव्हा कधी ना कधी बदला घेण्याची प्रवृत्ती तुमच्यात निर्माण होते. गोष्ट मनोवैज्ञानिक आहे. जेव्हा तुमच्या गुरुवर तुमची श्रद्धा अर्धवट असते तेव्हा कुठल्याही निमित्ताने तुम्ही गुरुचा अपमान, निंदा किंवा आलोचना करण्याचा मार्ग शोधत राहाल. जर त्यासाठी सरळ मार्ग सापडत नसेल तर आडवळणाचा मार्ग शोधाल. सारीपुत्त आणि महामोगलांची निंदा म्हणजे एक प्रकारची बुद्धाचीच निंदा कालुदाई करीत होता. कारण बुद्धांनी घोषणा केलेली होती की ते दोघेही समाधीप्राप्त परम शिष्य होते, अर्हत झालेले होते. बुद्धत्वाचा सुगंध त्यांच्यात दरवळत होता. परंतु कालुदाई बुद्धासमोर वरवरच झुकला होता आणि आतल्या आत सुडाची संधी शोधत होता. आपण इतिहासाचे जाणकार असाल तर ही गोष्ट मनोवैज्ञानिक आणि सार्वत्रिक वाटते, ठिकठिकाणी घडताना आढळते. महावीराचा अगदी जवळचा शिष्य गोशालक होता. त्याने महावीरांशी बदला घेण्याचा प्रयत्न केला. महावीराला सोडून त्याने पंथ स्थापन केला आणि महावीराच्या विरुद्ध त्याने जेवढे काम केले तेवढे काम दुसऱ्याने कोणीही केलेले नाही. महावीराचा दुसरा शिष्य तर त्याचा जावईच होता, तो पण त्यांच्या विरोधात गेला. महावीरांचे 500 शिष्य घेऊन तो बाहेर पडला. महावीरांना जेव्हा ज्ञान प्राप्त झाले तेव्हा त्यांचा जावई पण संन्यासी झाला. मात्र त्याच्या संघामध्ये प्रथमतः त्याने उपद्रव निर्माण केला, पहिली राजनीती निर्माण केली. येशू ख्रिस्ताचा अगदी जवळचा शिष्य जुदास होता. तो शास्त्रांचा जाणकार पंडित होता, परंतु 30 सिक्क्यासाठी त्याने येशूला विकले आणि त्याच्या विरोधात गेला. बुद्धांचा चुलत भाऊ देवदत्त बुद्धाकडून शिक्षा घेतली व भिक्षू झाला, परंतु अहंकाराने त्याला पछाडले. चुलत भाऊ असल्यामुळे त्याला वाटे बुद्धानंतर संगनायक मीच व्हायला हवा, कमीत कमी मी 2 नंबरवर असायलाच पाहिजे. परंतु त्याचा नंबर लागणे कठीण होते. सारीपुत्त महामोगलायन अग्रगणी होते, परंतु त्यानंतर बुद्धांचे हजारो शिष्य परमज्ञानी झाले, अर्हत झाले आणि देवदत्ताचा नंबर खाली घसरत गेला. त्याला अहंकाराने भारी पीडा झाली आणि बुद्धांचे काही नवशिक्षित भिक्षू घेऊन तो बाहेर पडला. नंतर त्याने बुद्धांना ठार करण्याचे अनेक उपाय केले. बुद्धांच्या अंगावर एक माजलेला हत्ती सोडला. तो हत्ती पुढचे दोन्ही पाय टेकून बुद्धासमोर नम्र झाला. वृद्धकूट पर्वताच्या पायथ्याशी बुद्ध एकदा ध्यान करीत बसले होते. तेव्हा पर्वत शिखरावरून त्याने एक दगडी शिळा बुद्धाच्या दिशेने टाकली. बुद्धांच्या जवळून ती शिळा घरंगळत गेली आणि बुद्ध अगदी इंचाच्या फरकानेच वाचले. त्यांच्या पायाच्या अंगठ्याला ती चाटून एक छोटीशी जखम करून गेली. मात्र कालुदाई अथवा देवदत्ताच्या ह्या वागण्यामध्ये गहन मनोविज्ञान दडलेले आहे. ज्याच्यावर तुम्ही वरवर श्रद्धा ठेवाल त्याच्या प्रती बदला घेण्याची भावना कधीतरी उफाळून येईल. ज्या ठिकाणी काही धन, पद, प्रतिष्ठा मिळवण्याच्या आकांक्षाने जाल तिथे तुमचा अहंकार जागा होईल, लोभ निर्माण होईल. तुम्ही त्या संघटनेत फूट पाडण्याचा प्रयत्न कराल. तुम्ही कृतज्ञ व्हाल. ज्याने तुम्हाला एवढे मोठे केले त्याचीच निंदा नालस्ती करण्यास तुम्ही कमी करणार नाही. त्याच्या लहान लहान गोष्टी फुलवून
आणि रंगवून लोकांसमोर मांडाल. तुमचे एखादे गुण तुम्ही प्रशंसेच्या फुग्याने फुगवाल आणि तुम्हीच इतरांपेक्षा श्रेष्ठ कसे ह्या ठरवण्याचा आटोकाट प्रयत्न कराल. आणि काही अविचारी लोक तुमच्या वारंवार उच्चारलेल्या खोट्या गोष्टीवरही विश्वास ठेवायला लागतील. कारण जाहिरातीचा नियम आहे की एकच गोष्ट वारंवार ऐकल्याने मनुष्य त्यावर विश्वास ठेवू लागतो, मग ती गोष्ट खरी असो की खोटी. आणि विशेषतः खोट्या गोष्टीवर तर मनुष्याचा विश्वास लवकर जडतो. हिटलरनेही हेच तत्व अवलंबिले होते. त्याने त्याच्या आत्मचरित्रात तसे लिहून ठेवले आहे की सुरुवातीला त्याला वाटत होते की लोक त्याच्यावर विश्वास ठेवणार नाही, परंतु लोकांच्या भावनांशी त्याने खेळ केला. वारंवार खोट्या गोष्टीच्या प्रचारानेही व्यक्त करण्याच्या कौशल्याने लोक त्याच्याकडे आकर्षित झाले आणि त्या महत्वाकांक्षी राक्षसाने साऱ्या जगाला महायुद्धाच्या खाईत लोटले. भिक्षू कालुदाई एक मनोवैज्ञानिक उदाहरण आहे. असे अनेक कालुदाई समाजात उघड माथ्याने वावरत असतात. अहंकाराने महत्वाकांक्षेने पछाडलेले असतात. असे लोक स्वतः श्रेष्ठतम असल्याचा दावा करीत असतात. एखाद्या संघटनेत असतील तर त्यात छोट्या छोट्या कारणांनी फूट पाडण्याचा प्रयत्न करीत असतात आणि त्या संघटनेची प्रगती थोडी दृष्टीपथात आली की धन, पद, प्रतिष्ठेसाठी भांडणं करीत असतात. आमच्या 90% संस्थांची अशीच अवस्था झालेली आहे. प्रत्येक राजकीय, सामाजिक व धार्मिक चळवळीतही फुटीचा रोग लागलेला आहे. ते काही कालुदाईची मनोवृत्ती असलेल्या लोकांमुळेच. खालील गोष्टीवरून आपल्याला ते अधिक स्पष्ट करता येईल. एकदा एका जंगलात आगीचा वणवा पेटला. त्या आगीत एक लंगडा आणि एक आंधळा अडकला. त्यातून बाहेर कसे पडावे असा प्रश्न त्यांच्या समोर निर्माण झाला. त्यावर दोघांनी विचार करून एक तोडगा काढला. आंधळ्याच्या पाठीवर लंगड्याने बसावे आणि लंगडा सांगेल त्याप्रमाणे आंधळ्याने चालत राहावे. अशा तऱ्हेने दोघांनी केले. लंगड्याच्या डोळ्याचा, आंधळ्याच्या पायाचा वापर करून दोघेही त्या आगीतून बाहेर पडले. मात्र बाहेर पडल्याबरोबर दोघांमध्ये वाद निर्माण झाला. आंधळा म्हणाला लंगड्याला की माझ्यामुळे तू वाचलास, अन्यथा आगीत जळून फसफसात झाला असतास. मी तुला आगे बाहेर काढले. लंगडा आंधळ्याला म्हणाला मी तुला बाहेर पडण्यासाठी मार्ग दाखवला. मी मार्ग दाखवला नसता तर तू कसा वाचला असतास. तुला डोळेच नसल्यामुळे बाहेर पडण्याऐवजी आगीच्या भक्षस्थानी तू पडला असतास व मेला असतास. माझ्यामुळे तू आज जिवंत आहेस. जीव वाचवण्याचे श्रेय कोणीही दुसऱ्याला देण्यासाठी तयार होईना. दोघांचे कडाक्याचे भांडण झाले. एवढेच नव्हे तर गुद्दागुद्दी मारामारीवर दोघेही उतरले आणि शेवटी थकल्यानंतर एकमेकापासून दूर असलेल्या वेगवेगळ्या झाडाखाली जाऊन बसले. त्यावेळी ही पुराणातील कथा आहे, कारण पुराणातील देव खाटल्यावरच सर्व काही आणून देतो. देवाला त्या दोघांची दया आली. त्यांचे दुःख त्याला पाहावे ना, म्हणून त्यांना वरदान देण्याच्या निमित्ताने तो प्रगटला. प्रथम तो आंधळ्याकडे गेला आणि त्याला म्हणाला तुला जे मागायचे ते माग, मी आहे. देवाला वाटले आता आंधळा असल्यामुळे तो स्वतःसाठी डोळे मागेल. तुझ्यावर प्रसन्न. परंतु त्याने स्वतःसाठी डोळा न मागता त्या लंगड्याचे डोळे फोडून आंधळा करायला सांगितले. ते देवाला वाटले हा मनुष्य किती मूर्ख आहे. स्वतःचा तर फायदा करून घेत नाही, परंतु द्वेषाने एवढा पेटला की दुसऱ्याच्या नुकसानीवर उतारू झाला. आता परीक्षेसाठी म्हणून तो देव त्या लंगड्याकडे गेला आणि म्हणाला मी देव आहे, तुझ्यावर प्रसन्न आहे, तुला जे मागायचे असेल ते माग. देवाला वाटले हा समजूतदार निघेल व स्वतःचा फायदा करून घेईल, परंतु इथेही त्याला उलटाच अनुभव आला. तो लंगडा सुद्धा देवाला म्हणाला मला तू काही दिले नाही तरी चालेल, परंतु त्या झाडाखाली बसलेल्या आंधळ्याला तू लंगडा करून टाक, त्याचे पाय तोडून टाक,
तो जास्तच बाजलेला आहे. त्याला त्याच्या पायाचा खूपच अभिमान आहे. त्या देवानेही स्वतःच्या गालावर मारून घेतली व माणूस किती मूर्ख, द्वेषी व अहंकारी असू शकतो याचा प्रत्यक्ष अनुभव त्याने घेतला. वरील कथा ही तुमची आमची सर्वांचीच कथा आहे. ही घडली असेल घडली नसेल याचा काथ्याकूट करीत बसू नका. तुमच्या अस्सल स्वभावाचं इथं चित्रण आहे, आपल्या समाजाचं चित्रण आहे. गावातील एखाद्या विहाराचंच उदाहरण घेऊ. गावात एक मंडळ स्थापन होतं. गावातील सर्वजण मिळून आपण वर्गणी गोळा करतो, जागा खरेदी करतो, थोडंफार विहाराचं बांधकाम पण होतं, पण भगवंताची मूर्ती पण स्थापित होते. मंडळाकडे थोडाफार पैसा पण जमा होतो, परंतु विहाराचे बरेचसे काम पण बाकी असते. विहाराचे बरेच काम झालेले बघून काही लोक स्वेच्छेने मदत करायला पण तयार होतात. म्हणजे आता हे मंडळ त्या जंगलातील आगीतून आंधळ्या व लंगड्यासारखे बाहेर पडलेले असते. परंतु आता मंडळातील काहींचा अहंकार जागा होतो. प्रत्येकाला वाटायला लागतं हे माझ्यामुळे झालं, मग काही म्हणतात आमच्यामुळे झालं, दुसरे म्हणतात आमच्यामुळे झालं. त्या दोन गट पडतात, एक गट आंधळ्याचा व दुसरा लंगड्याचा. रस्सीखेच चालू होते, झगडा चालू होतो, मारामारी होते, एकमेकाला दोष देणे चालू होते, पदाची हाव निर्माण होते. त्या जागेवर कार्यक्रम कोणी राबवावे यातही विवाद घातले जातात. चेअरमन, सेक्रेटरी, कॅशियर साठी वाद निर्माण होतो. कोणी किती पैसे खाल्ले याचा हिशोब मागितला जातो आणि तो वाद आपसात मिटताना दिसत नाही. तेव्हा तो धर्मादाय आयुक्ताकडे जातो. मग विहार कडी कुलपात बंद होते. पुढे होऊ घातलेली कामे ठप्प होतात आणि ज्या उद्देशाने प्रेरित होऊन धम्मासाठी, समाजासाठी काही करण्याच्या उद्देशाने जी मंडळे स्थापन होतात ती अशा रीतीने मोडकळीस येतात. चळवळ तर चालतच नाही, परंतु आपसातील दुरावा, एकमेकांचा द्वेष वाढीला लागतो. एकमेकांचे उणे काढले जातात आणि एकमेकावरची वैयक्तिक टीका सुद्धा फार खालच्या पातळीवर जाते आणि एकमेकातील मैत्रीभाव संपून कायमचे वैरत्व निर्माण होते. आणि आपल्या बहुतेक मंडळामध्ये असे का घडते तर आपल्या मंडळामध्ये अनेक कालुदाई कार्यरत असतात. अहंकारी कालुदाई, निंदक कालुदाई, द्वेषी कालुदाई, पद प्रतिष्ठेचे लोभी कालुदाईच समाजात फूट पाडित असतात. कालुदाईने जेव्हा सारीपुत्त महामोगलांची मधुर वचने ऐकली तेव्हा तो मत्सराने जळायला लागला. त्याच्या अंतःकरणात काटेच काटे उगवू लागले. म्हणून तो उपासकांना म्हणू लागला, काय मूर्खासारखी बडबड करता? कसे मधुर वचन, कसला बोल, कशी समाधी, हे सर्व झूट. अरे ऐकायचे असतील तर माझी वचने ऐका. मी श्रेष्ठ भिक्षू आहे. मी जाणतो की समाधी म्हणजे काय. मी जाणतो धम्मरस काय आहे. मी जाणतो सार काय आणि असार काय. आणि प्रशंसा करायचीच असेल तर माझ्या धम्मोपदेशाची करा. श्रावर्तीचे सरळ साधे लोक त्याच्यावर विश्वास ठेवू लागले. त्यांना वाटले खरंच कालुदाई खाणीत लपलेला हिरा आहे. आपल्याला माहीतच नव्हतं. आता आपण याला अवश्य ऐकू. ते त्याला विनंती करू लागले की भंते, आम्हाला धम्मोपदेश द्यावा. परंतु कालुदाई हे बरेच दिवस टाळीत राहिला. दरम्यान तो व्याख्यान पाठ करू लागला. परंतु जो धर्म जाणतो त्याला व्याख्यान पाठ करायची गरज काय. अनुभवातूनच धम्माचे झरे वाहू लागतात आणि तेच खरे झरे असतात. तो बुद्धांच्या वाणीतून, सारीपुत्त आणि महामोगलांच्या वाणीतून असा धम्मरस वाहत होता. परंतु कालुदाईला ते सहन होत नव्हते. त्यानेही त्यांच्यासारखा धम्म जाणत असल्याचा आव आणला. गाढवानं सिंहाचं कातडं ओढून सिंह असल्याचा दावा केला. धम्मासनावर बसून धम्म सांगण्याचा प्रयत्न केला, पण तोंडातून उपासक उपासिकांनो ह्या पुढे काहीच निघेना. तो घामाघूम झाला, गोंधळून गेला, हातपाय कापू लागले, मन विचलित झाले, त्याची स्मृती गेली, त्याचा संयम सुटला आणि लोक आपल्याला बदलून काढतील ह्या भीतीने त्याने पळ काढला. लोक काठ्या घेऊन त्याच्या पाठीशी धावले.
व धावता धावता कालूदाई एका मलमूत्राच्या खड्ड्यातच जाऊन पडला. लक्षात ठेवा, तयारी करून तुम्ही जे बोलण्याचा प्रयत्न कराल ते सर्व खोटे असेल. सहज जे बोलाल तेच खरे असेल. तो तुमचा अनुभव असेल. त्यासाठी कसलेही आयोजन करण्याची गरज नाही, अन्यथा तुम्ही अडचणीत याल. कालूदाई अकारण अडचणीत आला. अन्यथा तो सहज बोलण्यात तसा हुशार होता, परंतु अहंकाराने त्याला पछाडले होते. बुद्धासारखा, सारिपुत्तासारखा इतरांना प्रभावित करण्याची वासना त्याच्यात निर्माण झाली होती आणि ही वासनाच त्याच्या प्रवचनात बाधा बनली. कालूदाई धम्मोपदेश करायला निघाला होता. म्हणत होता, अरे काय ठेवलं आहे सारिपुत्त आणि महामौगलांमध्ये? आणि भगवंताची आलोचना करायला त्यांनी कमी केलं नव्हतं. शहरवासियांनी ह्यावेळी मात्र ओळखलं. ह्यावेळी तो त्यांना मूर्ख बनवू शकत नव्हता. तुम्ही कायमच कोणाला मूर्ख बनवू शकत नाही. कधीतरी तुमचं पितळ उघडं पडतं. कालूदाईचं पितळ उघडं पडल्याबरोबर जीव वाचवण्यासाठी तो पडू लागला. जे हातात मिळेल ते घेऊन लोक त्याच्या पाठीमागे धावले. मात्र पडता पडता कालूदाई मलमूत्राच्या खड्ड्यामध्ये, गटारामध्ये पडला आणि घाणीत विलीन झाला. मनुष्य अहंकारात जगतो म्हणजे काय? घाणीतच जगतो. तो ईर्षेने पेटतो म्हणजे काय? नरकातच पेटत असतो. भूमिगत पाताळात कुठे नरक नाही किंवा आकाशात कुठे स्वर्ग नाही. तुमच्या निर्मल मनानेच तुम्ही स्वर्गात जगत असता. स्वर्ग किंवा नरक हा इथेच, ह्या जीवनातच आहे. जेव्हा तुमच्या मनात अहंकार, ईर्ष्या नसेल तर तुम्ही कमळाच्या फुलाप्रमाणे सदा टवटवीत, सदा स्नान केल्यासारखेच असाल. तुमच्या अंगावर धुळीचं एक काही जमलेलं नसेल. धूळ बाहेरून येत नाही, धूळ आतून येत असते. भगवान बुद्धाच्या कानापर्यंत बातमी गेली. भगवान म्हणाले, भिक्षूंनो, आताच नव्हे तर हा कालूदाई जन्मोजन्मी असाच घाणीत पडत आहे. भिक्षूंनो, अहंकार ही एक घाणच आहे, मड आहे. भिक्षूंनो, अल्पज्ञान घातक आहे. ह्या कालूदाईने थोडासा धम्म शिकून ठेवला, परंतु त्याचा स्वाध्याय त्याने केला नाही, त्याला पचवलं नाही. काही शब्द तो शिकला, परंतु त्याचा अर्थही तो जाणत नाही. वरवरची माहिती गोळा केली, परंतु आतून त्याला काहीच अनुभव नाही. शब्द ऐकले, शब्दात अर्थ नसतो. अर्थ तर स्वाध्यायाने प्राप्त होतो. स्वाध्यायाचा अर्थ म्हणजे जे ऐकले त्याप्रमाणे जगण्याचा प्रयत्न. जे ऐकले ते अनुभवात उतरवणे. लोक स्वाध्यायाचा अर्थ अध्ययन असा करतात, ते चुकीचे आहे. अध्याय म्हणजे अध्ययन व स्वाध्याय म्हणजे शास्त्रात, पुस्तकात जे आहे त्याचा स्वतः घेतलेला शोध. शास्त्र वाचून, धम्मग्रंथ वाचून थोडेच निर्वाण प्राप्त होणार आहे. स्वाध्याय म्हणजे जे ऐकलं, जे वाचलं, जे अनुभवात, जीवनात उतरवलं. अशा तरी बुद्ध म्हणाले, कालूदाईने स्वाध्याय केलेला नाही आणि पचवलं नाही. भोजन केल्याने कोणी पुष्ट होत नाही, ते पचवल्यानेच मनुष्य पुष्ट होऊ शकतो, शक्तिशाली होऊ शकतो. थोडेही पचलेले भोजन शक्ती देते, ऊर्जा देते, बल देते, पुष्टी देते. लोकांना तुम्ही ध्यान करताना पाहता. तुम्हाला ध्यान करणे जमले नसेल तर एवढं तुम्ही नक्कीच म्हणाल की हे लोक पागल आहेत, व्यर्थ डोळे लावून बसतात. हे त्रैलोक्य बौद्ध महासंघ विपश्यना करणारे मूर्ख आहेत. डोळे लावून बसतात व स्वतःसारखेच इतरांनाही निष्क्रिय करतात. परंतु विध्वंस सरळ व सृजन कठीण आहे. जे दुसऱ्यावर टीका करतात त्यांच्या जीवनात सृजन घडू शकत नाही, कारण त्यांची ऊर्जा व्यर्थच्या गोष्टीमध्ये संलग्न झालेली असते. कालूदाईने स्वतः हे घडवले तर नाही, परंतु सारिपुत्ताला पाहून जडत राहिला. जगात दोन तऱ्हेचे लोक असतात. पहिल्या प्रकारचे, ज्याची संख्या जास्त आहे, ते स्वतःला तर मोठे करीत नाहीत, परंतु दुसऱ्यांना लहान करण्याचा प्रयत्न करीत असतात. त्यांना वाटते दुसऱ्यांचे लहानपण दाखवल्यानेच आम्ही मोठे दिसू. तर्क एक अर्थाने ठीकच आहे. तुम्ही अकबराची एक गोष्ट ऐकलीच असेल. त्याने दरबारात एक रेषा ओढली आणि वजीरांना म्हणाला, ह्या रेषेला स्पर्श न करताच लहान करून दाखवा. सर्वांना ते कठीणच वाटले.
वजीरांनी खूप विचार केला, डोके आपटले, परंतु मार्ग सापडत नव्हता. स्पर्श न करता रेषा लहान कशी करायची? मग बिरबल उठला. त्याने एक मोठी रेषा त्या रेषेच्या खाली ओढली. अकबराची रेषा स्पर्श न करताच लहान झाली. याचा अर्थ असा आहे की जगात मोठे होण्याचे दोन उपाय आहेत. एक उपाय दुसऱ्याला लहान करा, म्हणजेच त्याची निंदा करा, त्याचे दुर्गुण सांगा, त्याचे दुर्गुण तिखट मीठ लावून सांगा. जेव्हा कोणी दुसऱ्यांची निंदा करतो तेव्हा ते ऐकून तुम्हालाही त्यात करमणूक वाटायला लागते, कारण तो दुसऱ्यांना लहान करून दाखवतो. त्या तुलनेत तुम्ही अचानक मोठे झालेले दिसता. तुमची रेषा मोठी होऊ लागते. ह्या जगात मोठे होण्याचा हा सर्वात स्वस्त उपाय आहे. तुम्ही लक्षात ठेवा, दुसऱ्याची निंदा जो तुमच्याजवळ करतो तो तुमची निंदा दुसऱ्याकडेही करतो. ज्याची जवळ जातो त्याची जवळ दुसऱ्याची निंदा करण्याचा एकमेव धंदा करीत असतो आणि अशा प्रकारे स्वतः तो मोठा होत असतो. मोठा होण्याचा जो दुसरा उपाय आहे तो मात्र फार कठीण आहे. हजारात एक, लाखात एक असे उदाहरण सापडते. अशी एखादी व्यक्ती दुसऱ्याला लहान करून मोठे होऊ इच्छित नाही. जो स्वतःच मोठे होण्याचा प्रयत्न करतो अशीच व्यक्ती साधनेत उतरते, ध्यानात उतरते. बुद्ध म्हणतात, अहंकार स्पर्धा निर्माण करतो. स्पर्धेत ईर्षेने द्वेष निर्माण होतो, द्वेषाने शत्रुता निर्माण होते. मग अंतर्भूत कसा जागेल? कारण सारी शक्ती तर शत्रुतेत खर्च होते. बुद्ध म्हणाले, भिक्षूंनो, दुसऱ्याचा विचार सोडून द्या. समय फार कमी आहे. स्वतःला जागे करा. भिक्षूंनो, स्वयंभू बना. अत्तदीप भव, अन्यथा मलमूत्राच्या खड्ड्यात तुम्ही वारंवार पडाल. भिक्षूंनो, तुम्हीच सांगा, वारंवार गर्भात पडणे म्हणजेच मलमूत्राच्या खड्ड्यात पडणे नव्हे तर काय आहे? एक विशिष्ट गोष्ट बुद्ध इथे सांगतात. आईचं उदर आहे काय, तो एक प्रकारचा मलमूत्राचा खड्डाच आहे. गर्भाशयात लहान मूल मलमूत्रातच अडकलेला असतो, 9 महिनेपर्यंत पडलेला असतो. म्हणून वारंवार जन्म घेणे म्हणजेच घाणीच्या खड्ड्यातच वारंवार पडणे नव्हे काय? बुद्ध कालुदाईलाच नव्हे तर साऱ्यांना या बाबतीत सचेत करतात. कालुदाईने जसे दुसऱ्याच्या निंदेत अनेक दिवस, अनेक जन्म घालवले, तो असाच भटकत राहिला. त्याने स्वतःला तर मोठं बनवलं नाही, ती शक्ती त्याने व्यर्थ खर्च करण्यातच घालवली. असे सांगून वरील गाथा म्हटल्या, ज्याचा अर्थ आहे, स्वाध्याय न करणे मंत्राचा मळ आहे, झाडझूड न करणे घराचा मळ आहे, आळस हा सौंदर्याचा मळ आहे, असावधानी ही पहारेकऱ्याचा मळ आहे, दुष्चरित्र होणे स्त्रीचा मळ आहे, कंजूस होणे दात्याचा मळ आहे, पाप कर्म हा ह्या इहलोकाचा तथा परलोकाचा मळ आहे. ह्या सर्व मळापेक्षाही अविद्या हा सर्वात श्रेष्ठ मळ आहे. म्हणून भिक्षूंनो, ह्या मळांचा त्याग करून निर्मल म्हणा. कारण बुद्ध म्हणतात, मंत्र तर तुम्ही शिकले, पोपटासारखे पठण केले, परंतु त्याचा स्वाध्याय केला नाही. मंत्र म्हणजे इथे गाथा असा आहे. तर त्या मंत्रावरती धूळ जमेल, ती धूळ तुम्ही साफ करा. जे शब्दात सांगितले आहे त्याला जीवनात उतारा. त्यांना ओळखा, त्याची परीक्षा करा, प्रयोग करा व अनुभव घ्या. सुत्त पठण करून नुसते पंडित बनू नका. सुत्ताचे स्वाध्याय करा. त्याने प्रज्ञा जागी होईल, सजगता निर्माण होईल, तुम्ही अप्रमादी बनाल आणि हा सर्व तुमचा अनुभव असेल. तरच हे मंत्र, हे सूत्र मुक्तिदायी ठरतील. अशा रीतीने भगवंतांनी हा उपदेश एका लहानशा गोष्टीवरून साऱ्या जगाला केलेला आहे. सर्वांनी त्याचा अंगीकार करावा, आचरण करून आपल्या मुक्तीचा मार्ग शोधावा, हीच भगवंताची अपेक्षा आहे. जय जय.